प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये आता कलाने घरावरती चांगलाच अधिकार जमवलाय आणि अद्वैतवर सुद्धा. ते कसं हे बघत राहा. आता ही नैना राहुलवर खेकसते, कारण राहुल तिला जवळ घेऊन म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन माय क्वीन. नैना म्हणते खाली तर एक शब्द बोलला नाहीस कोणासमोर. राहुल म्हणतो अगं नैना, मी जर तुझ्याकडून बोललो असतो ना तर सगळे माझ्यावरच चिडले असते. आपल्याला त्यांना दाखवायचं नाहीये की आपण दोघं जण एका टीम मध्ये, नाहीतर ते आपल्याला घरातून बाहेर काढतील. अगं पण तू नको काळजी करू या सगळ्याची. अगं आबांना कसं समजवायचं ना हे मी हँडल करेन. तू ना आता तुझ्या कामावर फोकस कर, ते जास्ती महत्वाचं आहे. आणि अगं मी किती खुश आहे, तू किती फेमस झाली आहे, काय हॉट दिसतेस तू. मला ना माझी बायको अशीच हवी आहे. आता ही नैना म्हणते हे या सगळ्यांना कळत नाहीये ना. आता हा राहुल म्हणतो तू नको लक्ष देऊ या सगळ्यांकडे, हे सगळे ना खूप असे ऑर्थोडॉक्स आहेत. आणि त्यातनं तुझी बहीण, बाप रे. पण जाऊ दे, कोणी तुझ्यावरती अभिमान करो न करो, पण मला तुझ्यावर खूप अभिमान आहे. तू सेलिब्रिटी झाली आहेस. अगं तुझ्या पहिल्या असाइनमेंटमध्येच तू खूप फेमस झाली आहे. माझा तुला फुल सपोर्ट आहे. नैना म्हणते खरंच राहुल, थँक्यू सो मच. मला खूप बरं वाटतंय रे. मला कोणी कितीही विरोध केला ना तरी मी आता तो फेस करेल. तू माझ्यासोबत आहेस ना, तर मग मला कसलीच काळजी नाही. तर आता पहाट झालेली दाखवली आहे त्यांनी. आबा कलाला म्हणतात सुनबाई, अगं आज अंगणामध्ये हळदी कुंकाचा सडा टाक हां. आता ही कला म्हणते हो आजोबा, लगेच कळते हां, पण कारण काय आहे त्याचं. मग आजोबा म्हणतात अगं आपल्याला जर असं वाटत असेल घरावर काही संकट येईल किंवा आपलं मन हुरहुरत असेल तर हळदी कुंकवाचा सडा टाकायचा, त्याच्यामुळे सगळं अनिष्ट लांब राहतं. मग रजनी काकू येतात आणि म्हणतात हो अगं कला, कुंकू हे भाग्याचं प्रतीक आणि हळद हे पावित्र्याचं, म्हणून हळदी कुंकवाचा सडा घरावरचं अरिष्ट दूर करतं असं म्हटलं जातं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदते असा आम्हा सगळ्यांचा विश्वास आहे. आजोबा म्हणतात बेटा काल जे झालं ना ते सगळं चांगलं नाही झालं ग, त्यामुळे सगळ्यांची मनं झाकोळली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अंगणामध्ये हळदी कुंकवाचा सडा टाक, म्हणजे अंबाबाईचं वास्तव्य पण विसरत नाही आणि सगळं ठीक करते अंबाबाई. कला म्हणते बरं आजोबा, टाकते हा सडा. आता असं म्हणून ही अंगणाच्या बाहेर सडा टाकतीये. किती छान वाटतं नाही, प्रसन्न वाटतं खरंच अंगणाबाहेर सडा रांगोळी असली की. कला आता हा सडा टाकून घरामध्ये येते तेव्हा तिचे हात कुंकवाने माखलेले असतात. आता कला येते तेव्हा अचानक तिचं पाऊल अडखळतं आणि तिच्या हाताचे ठसे भिंतीवरती अगदी प्रवेशद्वारावरच उमटतात. आजोबा लगेच गडबडीत येतात आणि म्हणतात अगं हळू सुनबाई, सांभाळून. तिच्या हाताचे ठसे बघून आजोबा खूप खुश होतात आणि म्हणतात अगं नैना, ए नैना बघ बघ काय आहे इथे. नैना म्हणते काय आजोबा, काय झालंय. आजोबा म्हणतात बघ की डोळे उघडून जरा. आता कोणी बी काय बी बोललं ना तरी अंबाबाईने आपल्या घरासाठी काय योजलंय ना ते दाखवून देत असते अंबाबाई. बघ अंबाबाईच्या मनात पण या घरची सून कलाच आहे, कलाच मुख्य सून आहे, हेच आहे. आता हे सगळं डळमळीत झालेलं असताना सुद्धा तिनं तिचा हळदी कुंकाचा हात पुन्यांदा आपल्या घरावर उमटवला. हीच तिची खरी ओळख आहे. तेव्हा आजपासून कलाचं या घरात असण्याबद्दल कोणी काहीही बोलणार नाही. हे समज तुला बोलून काय उपयोग आहे म्हणा, या कलाची आणि तुझी बरोबरी होऊच शकत नाही ना. आता रागाने तारा निघून जाते. पण आता कलाला कळे ना की खरंच असं काही असेल असो. पण आता इकडे हा राहुल मोबाईल पाहत असतो तेव्हा ती रोहिणी येते आणि म्हणते ए राहुल, इथे काय पसरतोयस तू. आता राहुल म्हणतो काय झालं मम्मा. रोहिणी म्हणते अरे बाबा तुझा पुढचा प्लॅन काय आहे. राहुल म्हणतो झालाय ना एक प्लॅन सक्सेसफुल, पुढचं पुढे बघू ना. रोहिणी म्हणते हेच आहे तुझं, कोणत्याच कामावर लक्षच नसतं तुझं. ती नैना गेली ना घराबाहेर, नाही ना गेली. हे बघ तुझी धडसोड वृत्ती सोड हा. हे बघ हे असं पडून राहण्यात काही अर्थ नाहीये. राहुल म्हणतो आणखीन काय करू मी, सगळं तर करतोच आहे ना मी मम्मा. रोहिणी म्हणते हे बघ तुला प्रत्येक वेळेला मला ढकलावं लागतं ना. तुझी ऑफिसमध्ये किंमत आहे ना घरात, त्यात ती पोरगी तुझ्या डोक्यावर नाचते ना ते वेगळं. राहुल म्हणतो की ती पोरगी घराच्या बाहेर जाणार आहे का मी ऑफिसमध्ये लक्ष देणार आहे. रोहिणी म्हणते अरे मूर्ख मुला, दोन्ही गोष्टी करायच्या आहेत तुला. आता हा राहुल चिडतो खूप. मग ती रोहिणी म्हणते इथे लोळत पडण्यापेक्षा ना त्या ऑफिसमध्ये जाय, त्या ऑफिसची कामं कर जरा, नाहीतर तो अद्वैत सगळं काही स्वतःच्या नावावर करून घेईल आणि मग तू बसशील ठणठण गोपाळ करत. राहुल म्हणतो बरं बाई जातोय ऑफिसला. रोहिणी म्हणते बरं चिडू नकोस, मी सांगते ते ऐक. राहुल म्हणतो बोल काय प्लॅन आहे. रोहिणी म्हणते हे बघ आता सध्या ऑफिसमध्ये कशाची चर्चा चालू आहे, त्या स्वामीनाथनच्या प्रोजेक्टची ना. डॅडसाठी सुद्धा ते प्रोजेक्ट फार इम्पॉर्टंट आहे. तू असं काहीतरी कर की ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळणारच नाही, म्हणजे डॅडचा अद्वैतवरचा विश्वास उडेल आणि आपला सगळा प्लॅन सक्सेसफुल होईल. राहुल म्हणतो माझ्याकडे एक मोठा प्लॅन आहे. रोहिणी म्हणते जा मग ऑफिसला. तर आता हा राहुल खाली आलाय आणि अद्वैत बसतच असतो नाश्त्याला की उठतो काय की नाश्त्यावरून असं काहीतरी दाखवलंय. तर तो लगेच म्हणतो अरे ब्रो ऑफिसला चाललाय का, मी येतो तुझ्याबरोबर.
अद्वैत म्हणतो तू काय येतोयस? मग लगेच हा म्हणतो अरे मी पण येतोय ना ऑफिसला, मग तूच ड्रॉप कर. अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे, पण मला मीटिंग आहे एक. आता कला त्याला डब्बा देणार असते तर हा साहेब डब्बा विसरून निघून गेलाय. पण प्रेक्षकांनो झालंय असं की हा सोहम आहे ना तो काजलच्या प्रेमात पडलाय बरं का. आता त्याची तगमग होत असते, काजलला फोन करायचा आहे त्याला, पण तो विचार करतोय आता फोन करू का काजल भाईला, पण ती कामात असेल, काय करू, पुन्हा ती ओरडेल माझ्यावर. नको, पण तिला जर समजलं माझा फोन आहे तर ती उचलेल आणि नेहमीच्या आपल्या एका स्टाईलने एका कानाने फोन लावून म्हणेल की बोल मित्रा आणि धडपडेल. नको, फोन केला नाही तर मला चैन नाही पडणार आणि धडपडली तर ती राडा घालेल ना तिथे. नाही बाबा, पण मला काही करमे ना, मला कळलं पाहिजे ना तिथे काय करते ती. मी फोन लावतोच आता तिला. आता या सोहमने फोन लावलाय काजलला. आता काजल तिकडनं म्हणते आपण जरा नंतर बोलतो, ठेव तू फोन. काजल असते कामामध्ये. आता या सोहमला कसं तरी होतं, तो हॅलो म्हणतो आणि तिकडनं काजलने फोन ठेवला लगेच. त्यामुळे तो चिडतो आणि विचार करतो अरे अशी काय ही, काही न बोलताच फोन ठेवून दिला, ही काय वागायची पद्धत झाली का? नाही, पण समोर कस्टमर असेल, पण असू देत, असला कस्टमर तर काय झालं, मला काय बोलायचं ते ऐकून तर घ्यायला पाहिजे होतं ना काजलने. छान, हिला जर माझ्या बोलण्याने काही फरक नसेल पडत ना, तर मी कशाला विचार करून एवढं अस्वस्थ होऊ. आता तर मी हिच्याशी बोलणार नाही आणि नाही बोलणार हिच्याशी, असा विचार करतोय आता हा सोहम. तर आता इकडे कला बघते अद्वैत नेहमीप्रमाणे डब्बा विसरलाय. आता ती विचार करते या चांदेकरचा प्रॉब्लेम काय, रोज कसा काय डब्बा विसरू शकतो हा. पण आता खरी मजा पुढे आली आहे. कला याच्या ऑफिसला जाते डब्बा घेऊन. आता हा राहुल त्या अद्वैतच्या खुर्चीवर जाऊन बसतोय, कारण अद्वैत ऑफिसमध्ये नाहीये. आता राहुल त्या खुर्चीवर बसून बडबडत असतो, अद्वैत या खुर्चीचा खूप माज आहे ना तुला, वाटेल ते बोलतो, वाटेल त्याला, तुला काय वाटतं रे, सगळं तुलाच कळतं का? चांदेकर परिवाराचा मुख्य वारस समजतोस का स्वतःला तू? आता बघ मी काय करतो ते. तुझी ही खुर्ची हातातून जाईल आणि केव्हा तू रस्त्यावर येशील ना तुला कळणार पण नाहीये तुझी काय किंमत असणार रे जगात. पण मी तुला बर्बाद करणार आहे आता. मला सांगा प्रेक्षकांनो, हा मुलीचा पोरगा आहे ना, मग याचा काय अधिकार आहे नाही एवढ्या प्रॉपर्टीवर, असं म्हणायचं नाहीये मला, पण शेवटी मुलीचा मुलगा आता काय बोलू, तुम्हीच कमेंट करून सांगा. असो, तर आता कला येते तिथे आणि म्हणते राहुल उठ त्या खुर्चीवरनं. आता राहुल कलाकडे बघतोय आणि तो इतका असभ्य आणि उद्धट बोलतो कलाशी. कला म्हणते राहुल मी तुला सांगितले उठ त्या खुर्चीवरनं, ती खुर्ची अद्वैतची आहे. राहुल म्हणतोय चल तुला काय करायचं, तू कोण आहेस ग मला सांगणारी. आता कला म्हणते राहुल तुला मी सांगते उठ. आता राहुल म्हणतोय चल, चांदेकरांची सून वगैरे ना ते घरी करायचे नाटकं, इथे तुझी काहीही किंमत नाहीये, इथे तुझी किंमत शून्य आहे, लक्षात ठेवायचं. मी इथे काम करतो, हे माझं ऑफिस आहे. सो माझ्या ऑफिसमध्ये मी कुठे बसायचं आणि कुठे उभं राहायचं हे तू नाही सांगायचं सा मला. मी इथेच बसणार, बऱ्या बोलाने चुपचाप निघायचं तू इथून. आता कला म्हणते खूप झालं राहुल तुझं, आता इकडे कोणी नाहीये मी हे माहितीये मला, इथे तू काम करतोस हेही माहितीये मला, पण ही खुर्ची अद्वैतची आहे आणि त्या खुर्चीमध्ये मी तुला बसू देणार नाही. मी तुला सभ्यपणे सांगतेय तू इथून उठ. तू इथे काम करतोस ना, मग तू तुझ्या खुर्चीवर जाऊन बस, तुझ्या केबिन मध्ये जा, पण अद्वैतच्या खुर्चीवर तू बसायचं नाहीस. आता लगेच राहुल म्हणतोय मला नाही फरक पडत हा. आता कला म्हणते पडतो ना, खूप फरक पडतो. काय आहे ना राहुल, कुठली जागा अशी हिसकावून मिळत नसते, ती कमवावी लागते आणि ही खुर्ची म्हणजे अद्वैतच्या मेहनतीचं कारण आहे, त्यामुळे तू इथून उठायचं. राहुल मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो काय ग तू अद्वैत बद्दल इतकं बोलतेस, काय संबंध काय आहे ग तुझा अद्वैतशी. कला सणसणीत उत्तर देते त्याला आणि म्हणते अर्थात माझा संबंध आहे राहुल, जिथे एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध असतो तितकाच माझा पण संबंध आहे. मी स्वतः बघितलंय की अद्वैत त्या खुर्चीसाठी खूप कष्ट करतो, त्याचं त्याच्या कामावरती खूप प्रेम आहे, तो त्याच्या कामासाठी किती मेहनत घेतो ना ते मला माहितीये. तुला शेवटचं सांगतेय उठ त्या खुर्चीवरनं, तर नाहीतर. आता लगेच राहुल दातोट खातो तिच्यावर आणि म्हणतो चल बाजूला उठतोय मी. आता हा राहुल कलाला खुन्नस देतो आणि तिथून निघून जातो. पण आता बाहेर जाऊन मनामध्ये विचार करतो या अद्वैतच्या कष्टाचे टिमके गातेस ना तू, गोडवे गातेस ना, थांब आता एक वादळ येईल आणि हे सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल. मग स्वतःची जागा तर सोडाच, पण कुठेही जागा मिळावी ना यासाठी भीक मागाल तुम्ही सगळे आणि आले मोठे स्वतःची खुर्ची म्हणवणारे, असं म्हणून हा निघून गेलाय तिथून. या राहुलला समजत तर काही नाही, पण दाखवतो दिमाग असा की विचारू नका. काय मग प्रेक्षकांनो, आवडताय ना आजचा रिव्ह्यू ऐकायला? मग आठवणीने एखादा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना जर ही मालिका आवडत असेल ना तर नक्की माझा व्हिडिओ शेअर करा. नक्कीच तुम्ही शेअर केलेला व्हिडिओ त्यांना ऐकायला आवडेल. आता अद्वैत फोनवर बोलत येत असतो ऑफिसमध्ये. कलाला बघून म्हणतो तू
तू इथे काय करतेस ऑफिसमध्ये? आता कला काही बोलणार तेवढ्या त्याच्या मनात विचार येतात, अच्छा असं आहे काय, आज इथे डिझाईनचं चाललंय ना काम, म्हणून इथे आली असेल सानिकाला विचारायला. हिला वाटत असेल मला काही कळत नाही, पण हिने काढलेली डिझाईन सिलेक्ट झाली आहे की नाही ते बघायला आली असेल. खरे कळलं हा मला तुझा प्लॅन. पण तेवढ्यात तिथे स्वामीनाथन येतात आणि म्हणतात, अरे वा खरे, काय म्हणतायत मिसेस खरे, छान वाटलं तुम्हाला पुन्हा ऑफिसमध्ये बघून. आता लगेच कला म्हणते, थँक्यू हा सर, पण अरे अद्वैत तू डब्बा विसरला होतास ना, म्हणून तुझा डब्बा घेऊन आले. आता अद्वैत म्हणतो, ओ अच्छा अच्छा, नाही पण डब्बा राहिला असता घरी तर काही हरकत नव्हती, उगाचच घेऊन आलीस तू, मी केलं असतं काहीतरी ऑर्डर. कला म्हणते, अरे असं कसं, म्हणूनच तर घेऊन आले ना इथे डब्बा, इतकं सकस अन्न घरी असताना तू बाहेरचं का खाशील. स्वामीनाथन लगेच म्हणतात, मिस्टर अद्वैत तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात. अहो तुमची बायको तुमच्यासाठी असं जेवण घेऊन येते म्हणजे केवढी मोठी पर्वणी आहे तुमच्यासाठी. अहो त्या दिवशी मी तुमच्या घरी डिनरला आलो होतो ना, त्याची चव अजून पण माझ्या तोंडावर रेंगाळते. कला म्हणते, सर तुम्ही येणार होते असं माहीत होतं मला, त्यामुळे मी 2 माणसांचा डबा आणलाय, तुम्ही अद्वैत सोबत लंचमध्ये जेवा. आता हे स्वामीनाथन खूप खुश होतात अजून. आता अद्वैत मनात विचार करतो, इकडे सुद्धा आगाऊपणा करते ही, हिला माहीत होतं की स्वामीनाथन आज ऑफिसला येणार आहे, म्हणजे हिचा उद्देश फक्त डबा देणं नव्हतं, म्हणजे यस मला जे वाटतंय तेच बरोबर आहे. आता स्वामीनाथन म्हणतात, खरं सांगू करे तुला अद्वैत, आमच्या कर्नाटकामध्ये ना अशी म्हण आहे, म्हणजे आम्ही असं म्हणतो, देखण्या भारद्वाज पक्षाची जोडी जर सोबत दिसली ना तर तो शुभ संकेत मानला जातो. म्हणजे असं आम्ही म्हणतो आमच्या कर्नाटकामध्ये, काहीतरी चांगलं होतं रे. तुमच्या दोघांना मला बघितलं ना की मला असंच वाटतं, तुम्ही दोघं सोबत दिसले की मला असं वाटतं की काहीतरी चांगलं होणार. अरे परवाचंच बघ ना, तुम्ही दोघं जण एकत्र फोटोशूट केलात तेव्हा तो हिट झालं रे, म्हणजे तुम्ही दोघं एकत्र आलात ना की ते काम पूर्ण होणार याची मला खात्री पडते, त्यामुळे आपली जबाबदारी वाढते. बरोबर ना रे अद्वैत? अद्वैत म्हणतो, हो अगदी बरोबर आहे. कला त्यांना म्हणते, जेवून जा सर नक्की. आता स्वामीनाथन म्हणतात, हो नक्की मी आलोच. आता अद्वैत मनात विचार करतो, ही अति आगाऊ ना आता अति 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 आगाऊ होत चालली आहे, हिच्या येण्याने काम होणार आहे, काय संबंध हिचा. स्वामीनाथन गेल्यावर अद्वैत कलाकडे असा बघत असतो. कला म्हणते, काय रे काय बघतोयस माझ्याकडे. अद्वैत म्हणतो, मला नेहमी म्हणत असते ना तू की मी टिमक्या वाजवतो माझ्या कामाच्या, आणि तू आता वाजवतेस त्याचं काय. मलाच म्हणत असते ना नेहमी की मी 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 करतो, आता तू करतेस त्याचं काय. आता कला म्हणते, मी कशाला टिमक्या वाजवू तुझ्यासारख्या, आणि काय रे तुला काय वाटतंय की मी तुझा आदर्श वगैरे डोळ्यासमोर मांडते का. अद्वैत म्हणतो, हो मानू शकतेस ना तू मला तुझा आदर्श, म्हणजे तसा तू ठेवायलाच पाहिजे डोळ्यासमोर माझा आदर्श. कला म्हणते, तू आणि आदर्श, पण आदर्शचं सोड, पण तू विनोदी वागायला लागलायस हल्ली अद्वैत. अद्वैत म्हणतो, मी नेहमी परफेक्टच वागतो, परफेक्ट माणसं नेहमी पर्टिक्युलरच असतात. कला म्हणते, मला काय वाटतं माहितीये का चांदेकर, परफेक्शनिस्ट असण्याचा म्हणजे अट्टाहास ठेवण्यापेक्षा जरा कलादृष्टी असायला हवी ना, मग काम अजून वैविध्यपूर्ण होतं. अद्वैत म्हणतो, तुझं काम काय, तू कुठल्या कामाबद्दल बोलतेस ग. कला म्हणते, मी अरे हे स्वयंपाकाचं काम, हेच बघ ना रोज घरी त्याच भाज्या, अरे हेच बघ ना रोज स्वयंपाकघरामध्ये किती भाज्या असतात आणि त्या भाज्यांपासून मी किती वैविध्यपूर्ण पदार्थ बनवते, नवनवीन पदार्थ बनवते. स्वयंपाकाबद्दल बोलत होते रे मी. आज तुझ्यासाठी कोबीच्या वड्या केल्यात, खाऊन घे. आता आदित्य म्हणतो, कोबीच्या वड्या, हे बघ स्वामीनाथन समोर होते म्हणून मी काही बोललो नाही, पण माझा डब्बा इथं ऑफिसमध्ये आणायची काही गरज नाहीये. तुझ्या माझं आयुष्यात असण्यामुळे काहीही फरक पडत नाही, असल्या नसल्यामुळे तर बिलकुलच फरक पडत नाही. मी सगळं माझ्या हिमतीवर करत असतो. कला म्हणते, छे मी कशाला असा गैरसमज करून घेऊ, पण मला असं वाटतंय की तुझ्याबद्दलचे गैरसमज जरा वाढत चालले. जा स्वामीनाथन वाट बघतायत तुझी डबा खायसाठी, आपलं भांडण आपण नंतर कंटिन्यू करू. अद्वैत म्हणतो, हो बोलू, नंतर तर बोलूच आपण. असं म्हणून अद्वैत निघून गेलाय. पण आता प्रेक्षकांना पुढचे सगळे एपिसोड बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे. पण आता इकडे सोहमची अवस्था काहीशी फारच अवघड झाली आहे. सोहम विचार करत असतो, मी काजलशी बोलायचं नाही असं ठरवलंय, पण तरी सुद्धा मी एवढा अस्वस्थ का होतोय, मला का तिच्याशी बोलावं असं वाटतंय सारखं. अरे बाबा सोहम, तुझ्या कामावर लक्ष दे, असं म्हणून तो त्याच्या कामात त्याचं काम कंटिन्यू करतोय.
तर इकडे हे स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात, हे बघ अद्वैत, आपलं हे कॅम्पेन हिट झालंय, त्यामुळे लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्यात. तू एक काम कर, फायनल सगळ्या डिझाईन्स पाठवून दे मला. आता अद्वैत म्हणतो, हो सर, लगेच पाठवतो. असं म्हणून त्याने सानिकाला कॉल केलाय. तो सानिकाला सांगतो की सानिका, मला सगळ्या डिझाईन्स मेल कर, आत्ताच्या आत्ता ताबडतोब. सानिका म्हणते, ओके सर. आता राहुल सानिका जवळ येतो आणि म्हणतो, काय ग सानिका, मेल करतेस का? एक काम कर, तो जो मेल आहे ना तो आधी मला पाठव. मला सिलेक्टेड आणि रिजेक्टेड असे दोन्ही डिझाईन समोरासमोर पाठव. मी त्या सगळ्या डिझाईन चेक करणार आहे. आता सानिका म्हणते, ठीक आहे सर, काही हरकत नाही आहे. पण आता राहुलचा काहीतरी मास्टर प्लॅन आहे प्रेक्षकांनो या सगळ्यामध्ये. हा कलाने ऐकलाय. कला ते सगळं ऐकते राहुलचं बोलणं आणि सानिका जवळ येते. आता सानिका म्हणते, अरे वा मॅम, बरं झालं तुम्ही आल्यात, थँक्यू सो मच. कला म्हणते, थँक्यू कशासाठी ग? सानिका म्हणते, मॅडम, हा प्रोजेक्ट अद्वैत सरांसाठी खूप महत्त्वाचा होता आणि मला काही केलं डिझाईनच सुचत नव्हत्या. तुम्ही आलात आणि माझा कामाचा ताणच निघून गेला बघा. तुम्ही नसताना तर माझी नोकरी सुद्धा राहिली नसती. मॅडम, तुमच्यामुळे माझं काम किती सोपं झालंय कसं सांगू तुम्हाला. तुम्ही ज्या ज्या डिझाईन बनवता ना त्या सगळ्या अप्रूव्ह होतात. म्हणजे तुमच्या डिझाईन्स इतक्या सुंदर दिसतात ना, उठून दिसतात. माझ्या डिझाईन्स त्यासमोर काहीच नाही आहे. मग आता कला म्हणते, सानिका, आपलं हे सिक्रेट आहे, तू कोणाला काही बोलू नकोस. सानिका म्हणते, हो मॅम, नाही सांगणार. मग आता ही विचारते कला, स्वामीनाथन सर कुठे आहेत ग? सानिका म्हणते, ते आतमध्ये कॅबिनमध्ये आहेत. कला म्हणते, ठीक आहे, मी आज जाते, पण हे बघ, तू कोणाला काहीही सांगू नकोस. आता तेवढ्यात तिथे राहुल आलाय आणि कला घाबरते की याने आपलं बोलणं ऐकलं की काय. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला. पण आता पुढे मजा येणार आहे बरं का बघायला प्रेक्षकांनो. चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण या चॅनलवर फक्त खरेखुरे रिव्ह्यूज तुम्हाला दिले जातात. फेक रिव्ह्यू किंवा जबरदस्त ट्विस्टच्या नावाखाली कुठलेही फेक तुम्हाला सिरियल सांगितल्या जात नाहीत. तर आपण बघतोय या राहुलने आगाऊपणा करून डिझाईन बदलल्या. त्यामुळे अद्वैत खूप चिडतो राहुलवर आणि म्हणतो, काय रे, तुला कामातलं काही कळत नाही तर कशाला उगाच डिझाईन्स बदलल्या तू? आता लगेच हिरोईनी म्हणते, काय रे अद्वैत, बस झालं तुझं. तुला माझ्या मुलाचं सुख बघवलं जात नाही ना, तुला माझ्या मुलाला तुझ्या टाचेखाली ठेवायचं ना. पण आता कला सगळ्यांसमोर ओरडते रोहिणीवर आणि म्हणते, कोणाला बोलताय हे? तुम्ही त्याच्याकडनं अधिकार काढून घेतला. मागचा पुढचा विचार न करता अद्वैतने सही केली होती आणि तुम्ही त्याला बोलताय असं वाटेल ते. आता या कलाचा असा अवतार बघून सरोज तर तिच्याकडे बघतच राहते आणि आबा सुद्धा. म्हणजे आपल्या नवऱ्यासाठी ही कशी ठामपणे उभी आहे हे बघून आबा आणि सरोज मात्र दोघंही इम्प्रेस झालेत. प्रेक्षकांनो, छान वाटणारे पुढचे एपिसोड बघायला. त्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा. धन्यवाद.